मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात सारथी संस्थेला भेट देऊन योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला। ग्रामीण भागातील युवकांना रोजगारभिमुख योजना उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करणे यावर त्यांनी विशेष भर दिलाय। दिग्गज कलाकारांचे गायन, वादन आणि रसिक प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे 12वा पंडित भीमसेन जोशी महोत्सव पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांना भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। प्रसिद्ध नेचर लँडस्केप आर्टिस्ट अशोक साळुंके यांच्या चित्रकर्म या भव्य चित्र प्रदर्शनाचे आयोजन 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान गोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे करण्यात आले। या प्रदर्शनाच्या माध्यमातून रंगांची समृद्धी, प्रकाश छायांची मांडणी आणि वातावरणाच्या गहिऱ्या भावांतून प्रेक्षकांना थेट निसर्गाची अनुभूती मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी उद्या संध्याकाळी पुण्यात अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि भव्य ड्रोन लाईट शो होणार आहे। अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा प्रथमच भव्य दिव्य ड्रोन शो होणार असून यात एकाच वेळी 1000 ड्रोनच्या माध्यमातून पुणेकरांना तंत्रज्ञानाची नवी अनुभूती मिळणार आहे। महत्त्वाकांक्षी अहिल्यानगर परळी वैजनाथ या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी राज्य सरकारने नव्याने 150 कोटींचा निधी वितरित केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची मराठवाड्याला एक प्रकारे भेटच दिल्याचे बोलले जाते। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली असून या परीक्षेसाठी कालपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। ही परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी होणार असून उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक बनण्याची संधी मिळणार आहे। टॅरिफ वॉर दरम्यान भारत आणि अमेरिका पुन्हा एकदा व्यापार करारावर चर्चा सुरू होणार असून यासाठी अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी बेंडन लीच आज भारतात येणार आहेत। हा करार भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे। भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आयसीसीने ऑगस्ट महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार दिलाय। या शर्यतीतील त्याने न्यूझीलंडचा मॅट हेनरी आणि वेस्ट इंडिजचा जेडन सिल्स यांना मागे टाकले।